नमस्कार, मी माधव भालेराव हिंदवी आरोग्य विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत किडनी तज्ञ डॉक्टर मी भालेराव आहे. किडनीच्या आजारासंदर्भामध्ये आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण एक किडनी तज्ञ आहात आणि आजकाल जर आपण बघितलं तर किडनी स्टोन्स या आजाराचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे. नेमके हे आजार होण्याचं काय कारण आहे? किडनी स्टोन हे आजार जे आहेत हे मुख्य आजार, म्हणजे त्याला बरीच कारणं आहेत खरं पाहायला गेलं तर. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे की जे लोक पाणी कमी पितात त्यांना ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. इतरही कारणं असतात, काही जेनेटिक कारणं असतात की बरेच वेळा त्यांना सारखे खडे तयार होत असतात. मग त्याच्यामध्ये कारणं वेगळी असतात, ज्याला आम्ही मेटाबॉलिक कारणं म्हणतो. म्हणजे आपल्या शरीराचा गुणधर्मच तसा असतो की जेणेकरून स्टोन तयार व्हावा. उदाहरणार्थ जे जनसामान्यांना माहिती आहे की काही अगदी तरुण लोक आहेत ज्यांना काही व्यसनं नसतात, असं नसतात, त्यांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. त्याचं कारण वेगळं आहे. त्यांचं शरीरामध्ये फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते थोडंसं अनुवंशिक असतं. ह्याच्यामध्येही थोडं काही लोकांना, एक साधारणतः 2-3% लोकांना अनुवंशिकता हा एक भाग असतो. पण मुख्य कारण आहे पाणी कमी पिणं. दुसरं मुख्य कारण आहे की आजकाल फास्ट फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मांसाहार खूप वाढलेला आहे. त्यामुळे नॉनव्हेज आणि फास्ट फूड हे एक मुख्य कारण बनलंय, ज्याच्यामुळे ह्या किडनी स्टोनचा प्रादुर्भाव जास्त होतो. किडनी स्टोन्सला ऑपरेशन हा एकच पर्याय आहे का? आयुर्वेदिक औषधांचे बरोबर, कारण अनेक मार्केटमध्ये आयुर्वेदिक औषध खूप वाढले आहे. आयुर्वेदिक औषधाबद्दल मी काही सांगू शकणार नाही, कारण तो माझा भाग नाही आहे, तो अभ्यासाचा माझा विषय नाही आहे. एक मात्र खरं आहे की लोकांच्या मनात जे असतं की किडनी स्टोन झाला म्हणजे ऑपरेशनच करायला पाहिजे, असं बिलकुल नाही आहे. उलट 70% किडनी स्टोन जे असतात ते औषधांनी निघून जातात. मुख्य औषध म्हणजे पाणी आहे. त्यातून काही ॲलोपॅथिक औषधं वगैरे आहेत, नाही असं नाही आहे. एखाद्या स्टोनचे विविध प्रकार असतात, त्या प्रकारासाठी मग ते आम्ही औषध देतो निघून जाण्याकरता. अनेक रुग्णांना जे आहेत किडनी रोग ग्रस्त आहेत त्यांना स्टोन्स होतात आणि कालांतराने ते पडून जातात, परत नेमकं काय होतं? एकदा ज्यांना तेच कसं आहे की मगाशी मी म्हटलं की काही लोकांना तो गुणधर्म असतो. काही लोकांना एकदा स्टोन तयार झाला की मग काही होत नाही, एखाद्या वेळेस होतो. स्टोन परत होण्याची शक्यता जवळजवळ 50% असते. म्हणजे 50% लोकांना हा स्टोन परत होण्याची शक्यता असते. कारण मूलत्वे हेच असतात की जे कमी पाणी पितात, ज्यांना घाम खूप येतो. लोकांना कळत नाही की आपण किती पाणी पितो. लोक म्हणतात मी 10 ग्लास पाणी पितो. 10 ग्लास पाणी पिणं हे महत्त्वाचं नाही आहे, किती तुम्ही विसर्जन करता हे महत्त्वाचं आहे. 10 ग्लास जर पाणी पित असाल आणि त्यातले 5 ग्लास जर घामावाटेच जात असतील तर ते स्टोन होणारच तिथे. आणि खास करून ज्यांना वारंवार होण्याची शक्यता असते, तर आम्ही प्रत्येक पेशंटला हे सांगत असतो की ठीक आहे, हरकत नाही, किती पाणी पिता हे महत्त्वाचं नाही आहे, किती विसर्जन करता हे महत्त्वाचं आहे. साधारण 2.5 ते 3 लिटर ही लघवी झालीच पाहिजे 24 तासामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आपल्या मराठवाड्या भागामध्ये उन्हाळा खूप कडक असतो, हीट खूप जास्त असते, त्या हिशोबाने पाणी प्यायलं जात नाही. म्हणून हे मुख्यत्वे दिसतात. इतरही स्टोन व्हायची बरीच कारणं असतात, पण मुख्य हे दोन. यावेळेस स्टोन झाल्याच्या नंतर पोटामध्ये जो दुखण्याचं प्रमाण आहे ते तात्पुरतं कमी व्हावं यासाठी काही औषध गोळ्या असतात ना. त्रास कमी करायच्या औषध गोळ्या असतात. खडा निघून जावा, काही त्रास न होता, त्याकरता औषध गोळ्या असतात. त्या किडनी स्टोन्समुळे किडनीवर काही परिणाम होतात आणि किती टक्के असे लोक दुखड्यामुळे किडन्या खराब होतात? मुख्य म्हणजे केवळ स्टोनमुळे किडनी खराब होत नाही.
दुर्लक्षामुळे किडनी खराब होते, त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं. आता एकदा जेव्हा आम्ही ऑपरेशनचा सल्ला देतो, आता जसं मी म्हटलं 70% लोकांना ऑपरेशनची गरज पडत नाही, पण ज्यांना पडते आणि आम्ही ऑपरेशनचा सल्ला देतो विनाकारण घाबरतात, इतर इलाज करत बसतात. अशा वेळेस मग किडनीमधली सूज वाढते, किडनीमधली सूज वाढते, इन्फेक्शन होतं आणि जे सोपं काम आहे ते अवघड होतं. असे किडनीग्रस्त जे रुग्ण आहेत तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीचा सल्ला देणार आहात? किडनी स्टोन झाल्याच्या नंतर नेमकी काय काळजी घ्यावी आणि त्याच्यावर नेमका काय उपचार केला? प्रथमदर्शनी हे की किडनी स्टोन झाला की तज्ज्ञ डॉक्टरांना नक्की दाखवून घ्या. परत एकदा मी सांगतो की स्टोन झाला म्हणजे प्रत्येक वेळेस ऑपरेशन करायची गरज नाही. ऑपरेशन करण्यासाठी काही आमचे ठराविक क्रायटेरिया असतात, ठराविक मोजमाप असतं, तेव्हाच ऑपरेशन करायची गरज पडते. ऑपरेशन आता पूर्वी जसे ऑपरेशन व्हायचे, टाके पडायचे, चिरफाड व्हायची, तसं आता बिलकुल गरज नाही. मी तर म्हणतो 99% केसेसमध्ये ऑपरेशन न करता दुर्बिणींनी, लेझरनी, ज्याला आम्ही लिथोट्रिप्सी मशीन म्हणतो त्याच्यानी ते खडे काढता येतात. टाक्याचं ऑपरेशन 99% केसेसमध्ये लागत नाही. खूप पहिल्यापेक्षा खूप सोपं झालेलं आहे सगळं. ऑपरेशन केल्याच्या नंतर ही किडनी स्टोन परत होणार नाही याची ती काळजी घ्यावी लागते, रेग्युलर चेकअप ठेवावं लागतं. हे आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो की परत होण्याची शक्यता ही नेहमी असते, त्यामुळे तुम्ही रेग्युलर चेकअप करा. रेग्युलर चेकअप म्हणजे काय, वर्षातनं एकदा सोनोग्राफी करायची, कुठेही करा, हरकत नाही, पण करा. म्हणजे समजा तयार होत असेल तर आपण औषध गोळ्यांनी काढू शकतो. परत तुम्हाला ऑपरेशनची गरज पडली नाही पाहिजे. तुम्हाला ऑपरेशनची गरज पडली तर ते माझं फेल्युअर आहे, तुमचं नाही. धन्यवाद साहेब, आपण तुम्ही सविस्तर असं किडनी स्टोनच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं. आपले आभार. धन्यवाद.